नमस्कार, मी रघुनाथ पर्वते. आज 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे, म्हणजेच प्रेमाचा दिवस ज्याला आपण असं म्हणतो. आणि संपूर्ण जगभर हा प्रेमाचा दिवस साजरा करताना आपल्याला दिसतात. खरं तर हे प्रपोज जे करत म्हणतो आपण, तर ते ख्रिश्चन धर्माचा, ही संस्कृती जी आहे ख्रिश्चन धर्मामध्ये प्रेम व्यक्त करण्याची एक प्रथा होती. त्याचबरोबर व्हॅलेंटाईन नावाची व्यक्ती, सेंट व्हॅलेंटाईन पोप, ह्यांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला. आणि तो दिवस एक रोमॅन्टिक दिवसाशी जोडला गेला आणि म्हणून त्याला व्हॅलेंटाईन डे असं म्हटलं जातं. म्हणजे आजच्या दिवसाचं महत्त्व काय, तर एखाद्या आपल्या आवडत्या व्यक्तीला फूल देणे, चॉकलेट देणे किंवा गिफ्ट देऊन आपलं प्रेम व्यक्त करण्याचा दिवस, असं आपण त्या दिवसाला महत्त्व देतो. पण खरं सांगा, प्रेम एक दिवस केल्याने प्रेम होते का? माणसाचं आयुष्यच प्रेमाशी सर्व जुडलेलं आहे. म्हणजे ज्या वाचून माणूस जगू शकत नाही अशी गोष्ट म्हणजे प्रेम. प्रेम एवढ्या जिव्हाळ्याचा विषय आपण एका दिवसात कसा आपण म्हणतो की फक्त व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच आपण प्रेम केलं किंवा व्यक्त केलं पाहिजे असं. खरं तर प्रेम हे भावनेशी संबंधित असल्यामुळं ते प्रेम केल्याने कधीच होत नसते. प्रेम हे आपोआप होतं, कारण ते माणसाच्या मनाशी, भावनेशी जुळलेलं असतं. माणसाच्या सहवासात जी व्यक्ती येते ना, त्या सहवासामधून त्या व्यक्तीबद्दल आपल्यामध्ये निर्माण होणारा विश्वास, त्या व्यक्तीबद्दल निर्माण होणारा जिव्हाळा, त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात निर्माण होणारी आपुलकी, त्या व्यक्तीचं कर्तृत्व, ह्या सर्व गोष्टी जेव्हा माणसाच्या मनात येतात आणि कुठेतरी अशा माध्यमातून मनं जुळतात, तेव्हा कुठे प्रेमाला सुरुवात होते. आता कोणी कोणाला आवडतं आणि त्याने प्रपोज केलं म्हणजे प्रेम झालं असं नाही. त्याच्याशी भावना फार महत्त्वाच्या असतात आणि त्या जुळल्याशिवाय प्रेम होत नाही. मित्रांनो, आयुष्यात प्रेमाला फार महत्त्व आहे, अगदी बालपणापासून तर म्हाताऱ्या वयापर्यंत. बालपणामध्ये आई वडील, भाऊ बहीण, संबंध, नातेवाईक, हे सर्वांचं आपल्याशी जुळलेलं जे नातं असतं ते प्रेमाचंच नातं असतं. माणूस प्रेम नसेल तर तो कोमेजून जातो, आणि प्रेम असेल तर तो प्रफुल्लित होतो, मनमोकळेपणानं वागायला लागतो. ज्या गोष्टी अशक्य असतात त्या गोष्टी प्रेमात शक्य होतात, प्रेमाने शक्य होतात. म्हणून माणसाच्या आयुष्यात प्रेम हे अतिशय गरजेचा भाग आहे असं मला वाटते. एखादी व्यक्ती आपल्याला फार हवीशी वाटणं म्हणजे त्यालाच आपण प्रेम म्हणतो. एखादी व्यक्ती अशी असते की ज्याला आपल्या दुःखापेक्षा दुसऱ्यांच्या भावनेचा कदर करणं फार महत्त्वाचं वाटतं, तिथे प्रेम होतं. ह्या सर्व गोष्टी प्रेमाशी संबंधित आहेत आणि प्रेम ही भावनेशी संबंधित आहे. म्हणून भावना जपायला आपण शिकले पाहिजे. आयुष्यात ज्या गोष्टी अशक्य आहेत ते प्रेमाने शक्य होतात. मित्रांनो, ऐक ना, शब्दात नाही सांगता येणार, डोळ्यातून समजून घेशील ना. अस्वस्थ होईल जेव्हा मी, तेव्हा धीर मला देशील ना. माझ्याने नकळत दुखावले तुला तर माफ मला करशील ना. ओघाळले अश्रू माझे तर अलगद टिपून घेशील ना. आयुष्याच्या वाटेवर कधी एकटे वाटले ना तर हात माझा धरशील ना. सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना. चुकतोय मी असे कधी वाटले तर हक्काने मला सांगशील ना. हरवलो मी कधी कुठे तर सावरून मला घेशील ना. कितीही भांडलो आपण तरीही समोर आल्यावर विसरून जाशील ना. मी आता विसरणे शक्य नाही तुला, तू मला लक्षात ठेवशील ना. जीव तयार आहे तुझ्यासाठी, गरज पडेल तेव्हा मागून घेशील ना.